नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे अनेक आहेत फायदे. रविवारी केलेल्या या उपायाने मिळतो विशेष लाभ. हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पूजापाठ केल्यानंतर अनेक जण सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. असे मानले जाते की सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन. माणसाच्या आयुष्यात कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पूजापाठ केल्यानंतर अनेक जण सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे. याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्याने विवाहाचे योग लवकर जुळणे. पण सूर्याला जल देताना काही गोष्टी लक्षात ठेवा. चला तर जाणून घेऊया सूर्यदेव जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा. सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत. सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्याला फक्त सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे. सकाळी अर्घ्य देणे फायदेशीर मानले जाते. सूर्याला अर्घ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे. याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची लाभ. दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढते. तसेच रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते. समाजात मान सन्मान वाढतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः हे लिहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.